SRI प्रक्रियेसाठी मराठी अर्जांची मागणी. महाराष्ट्र एकीकरण समितीचे महापालिका आयुक्तांना निवेदन. विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील अर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावेत आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व माजी नगरसेवकांनी शुक्रवारी बेळगाव महापालिका आयुक्त कार्तिक एम यांची भेट घेऊन केली. यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले. बेळगाव दक्षिणसह मराठी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या मतदारसंघामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या 16 सप्टेंबर 2008च्या आदेशानुसार मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या सुरू असलेल्या SRI प्रक्रियेत अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे मराठी भाषिक मतदारांना त्यांच्या भाषेत अर्ज मिळत नसल्याने त्यांचे भाषिक व लोकशाही हक्क बाधित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठीतील अर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावे, तोपर्यंत संबंधित मतदारसंघातील SIR प्रक्रिया स्थगित करावी. तसेच भविष्यात सर्व निवडणूक साहित्य, अर्ज, नोटिसा, मतदार याद्या आणि जनजागृती साहित्य मराठीत उपलब्ध करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंटकर, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, मदन बामणे, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, संजय शिंदे, रणजित चव्हाण पाटील, सुधा भातकांडे, रेणू मुतकेकर, श्रीकांत कदम, उमेश पाटील, सुनील बाळेकुंद्री तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवकाने जो नवीन कायदा केंद्र सरकारनं आणलेला आहे की राज्य आहे मतदार यादी पुनर्रचना, त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की फक्त कन्नड भाषेमध्येच त्यांनी जे फॉर्म भरले त्यामुळे मराठी भाषिकांची फार मोठी अडचण होणार आहे. काय भरलं किंवा नाव काय, माझं नाव काय, इतर वडिलांचं नाव काय, हे काही समजणार नाही. त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे की मराठी भाषेत फॉर्म द्यावेत आणि त्या संबंधी कमिशनरने आता 2 दिवसाची मुदत मागितलेली आहे. त्याप्रमाणे काय होते ते बघूया. कारण असाच प्रकार 2004 साली झाला होता आणि 2004 साली ते पोयपू नगर या भागात जवळजवळ 12,000 मतदार असे बोगस होते आणि त्यावेळी मात्र केंद्रीय इलेक्शन कमिशनरनं समितीला पत्र दिलं होतं की 12,000 वोटर्स आम्ही कमी केलेले आहेत. तेव्हा अशाच प्रकारचं होऊन आणि 2004 साली यासाठी समितीचे उमेदवार पडले गेले. तर अशीच परिस्थिती परत पुढे निर्माण करावी किंवा कॉर्पोरेशनमध्ये असू दे, ग्रामपंचायत असू दे, ही कर्नाटक सरकारची नीती आहे. कारण आमची केस कोर्टात असल्यामुळे आपला हक्क सांगण्यासाठी ही भूमिका ते बजावत आहेत. त्यासाठी आम्ही तीव्र शब्दात कर्नाटक सरकारचा निषेध करतो आणि ताबडतोब थांबवून त्यांनी मराठीत फॉर्म द्यावा आणि मतदार यादीची दुरुस्ती करावी. मतदारांना जाणून बुजून मतदार यादीतून डवलायचा केंद्र सरकारनं SIRच्या मार्फत कटकारस्थान रचलं आहे. मराठी भाषिकांची संख्या बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण मतदारसंघामध्ये बहुसंख्य असल्या कारणाने महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार पडावा ह्या एकाच दृष्टिकोनातून 2002ची जी मतदार यादी होती त्यावेळेचे जे वार्ड नंबर होते त्या वार्डातून सर्वसाधारण आज आपण जर पडताळणी केली तर सर्वसाधारण 10 ते 15% मराठी भाषिकांची नाव गाळली गेली आहेत. त्यासाठी SIR महानगरपालिकेच्या माध्यमातून अंमलात असताना 2002ची जी मतदार यादी आहे त्याची अंमलबजावणी आणि चांगल्या पद्धतीने करावी असं आम्ही आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, जे ते इलेक्टोरल ऑफिसर आहेत. त्याचबरोबर आमची दुसरी मागणी आहे की इथले जे फॉर्म उपलब्ध आहेत ते संपूर्ण कन्नडमध्ये आहेत. इथं बेळगाव महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली बहुसंख्य 45% मराठी भाषिक राहतात. त्यांना मराठी भाषेमध्ये तो फॉर्म उपलब्ध करून द्यावा अशी दुसरी मागणी केली आहे. त्याचबरोबर बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघामध्ये डुप्लिकेट वोटिंग होऊ नये त्यासाठी इथलं मतदार ओळखपत्र आहे ते ताबडतोब आधारशी लिंक करण्यात यावं आणि जेणेकरून शासनाला कळेल की कुठले डुप्लिकेट वोटर आहेत अशी तिसरी मागणी केली आहे. आयुक्ताने आमच्या मागणीचा ताबडतोब पाठपुरावा करतो असं सांगितलं आहे. यदाकदाचित आयुक्ताने नजीकच्या 8 दिवसांमध्ये जर आमच्या मागणीचा पाठपुरावा केला नाही तर महानगरपालिकेसमोर आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडतो असं आयुक्तांना आम्ही सांगू इच्छितो.